आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की पुढचं पिक्चर कसं पलटतंय. चांगलाच पाहुणचार मिळत तुम्हासनी. सवय झाली ना तिची. पण तुम्ही असं न सांगता जायला नको होतं. सॉरी रुद्र सर, खरंच चुकलं माझं. ते काय झालं ना, आम्ही पहाटे निघालो ना, मग इतक्या पहाटे तुम्हाला कसं उठवणार म्हणून नाही सांगितलं मी. नाही, आणि मी फोन करणार होते तुम्हाला, पण माझ्या मोबाईलची बॅटरी पण संपली होती. अच्छा, तरीच तुमचा फोन स्विच ऑफ लागत होता. मला काही सुचलंच नाही, खरंच सॉरी. बरं, तुम्ही परत कधी येणार आहात? उद्या. अच्छा, ठीक आहे. खरंच चुकलं माझं, मी त्यांना सांगून यायला हवं होतं. अरे देवा, इतकं तिखट कसं काय झालं सू? आता काय करू मी? उद्या म्हणजे अख्खा दिवस, 24 तास. 24 तास अख्खा दिवस कसं होणार आहे माझं? यांनी काहीतरी कल्पना देऊन जायला हवं होतं ना. मी नसतो गेलो सोबत. अरे मग आता तरी कुठे उशीर झालाय? नाही म्हणजे इथे असं तळमळत उभं राहण्यापेक्षा तू आत्ताही निघ. काही गरज नाहीये तिथे जायची. मी नाही जाणार आहे तिथे. बरं झालं हा नाही गेला. असे त्या मेडसाठी एवढ्या लांब जायची काय गरज आहे? हा इथेच थांबलाय म्हणजे आता माझं काम नक्की होणार. शरू, मी छोट्या मालकांच्या रूम मध्ये जाऊन येते, त्यांना काय हवं नको ते बघून येते. हा, ए तू कोण? तू कोण? पिट्टुकले, प्रश्न आधी मी विचारलाय ना, तू उत्तर दे. नाही, मी पिट्टुकली नाहीये, बिट्टी. मी बिट्टी म्हणा मला. अच्छा, बिट्टी काय? बर बर. मी ते हात मोरडलेले सुंदर सर आहेत ना, त्यांची पाहुणी. आता तू सांग, तू कोण सुंदर सरांची? तुझ्याशी बोलत बसले ना तर माझी सगळी कामं राहतील. मी आलेच. या अशी का गेली निघून? पण काय बी म्हणा, सुंदरला लहानपणापासून तुझा लई लया. अगं किती लागवी येतो, काय एक एक आठवणी. मग काय सुंदर, तुला आता आठवणार बी नाही. पर मावशीनं तुझं खूप केलंय लहानपणी, आणि तुझा बी लई जीव तिच्यावर. मला काय बी करून रात्री जे घडलं आहे ते आईला सांगायचंच आहे. पर मावशी समोर कसं सांगायचं? मावशी कुठं परकी आहे? सांगतोच. आई. हा, काय रे? अगं ते अक्षरा, अगं ये की. येता येता पाऊल मागं का घेतलं? ये, तुझी ओळख करून देते. ही माझी बालमैत्रीण नंदा. आनंदे,
ही आमची अक्षरा. नमस्कार करते. सुखी हो. फारच गोड आहे गई. छोटे मालक, तब्येत बरी आहे ना? त्रास कमी झाला की नाही? हा वय, कालपेक्षा जरा बरं वाटतंय बघ. अक्षरा, यांना औषधं वगैरे बरोबर घेतली आहेत की नाही चेक कर. हा नंदे, चल ग आपण माझ्या खोलीत गप्पा मारूया. बर. आय रे मी. छोटे मालक, गोळ्या घेतल्यात ना सगळ्या वेळेत? वय घेतलं की. नक्की ना? हा. हिला आता विचारूनच टाकतो. काही खाल्लेत का? मी पटकन काहीतरी बनवून घेऊन येऊ? हे घ्या, गरमागरम पालक सूप. पालक सूप? अहो मी तुम्हाला नग म्हणून सांगितलं होतं की, तर बी तुम्ही आणलायच होय. अहो पिऊन तर बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. अहो घ्या हो. तुम्ही हे सूप प्याल ना तर तुम्ही पांढरा तांबडा रस्सा पण विसराल. अहो प्या, आवडेल तुम्हाला. आताच झालं. एक आवाज आला की समध्यांची हकालपट्टी. छोट्या मालकांना पालक सूप आवडत नाही तरी तेच बनवून देणारी, आणि वर तुम्हाला मी केलेलं सूप आवडेल असं हक्काने सांगणारी ही आहे तरी कोण? वा वा वा, एकदम भारी. नादखुळ्या झालंय बघा. तुला एक विचारू? तुला खरंच बोलता येत नाही? अगं मग भारी आहे की. मग तुला शाळेत गेल्यावर पाठांतर करायची गरजच नाही. टाळी. मला सगळे म्हणतात, बिट्टी तू इतकी बोलते, नॉईज पोल्युशन वाले घेऊन जातील म्हणे मला. उर्वशी, घरात काय पाहुणे आले का कोणी? पाहुणे? घर भरलं ढोंग्यांनी आणि डोंगर पोखरला मुंग्यांनी. तुमच्या बहिणीची मैत्रीण आली आहे, नंदा. ती नाश्त्यातली? माहितीच. पण ही कोण आहे? ओळख करून देते चला. आली की नाही गंमत? कोण आहे सांग की. अहो हे आपल्यासाठी शरू सारखीच आहे. म्हणजे आपल्यासाठी कसं, शरू कामवालीची बहीण, तशी ही वसुंधराताईंच्या मैत्रिणीच्या कामवालीची पोरगी. मला बिट्टी म्हणा, माझं नाव बिट्टी आहे. बरं बरं, बिट्टी वय. छान आहे की. छानच आहेत की. चांगलीच जोड जमली. सारख्याला वारकी. हा एक हाय मुकी आणि एक तात पडकी. मला बोलतेस काय? माझा पार्टनर येऊ दे, मग बघ तुझे दातच पाठवून ठेवेल तो. अहो एकदम फैना सूप झालंय बघा. नाद्या बादच. बाद म्हणजे?
अहो आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे ती, म्हणजे नातेबात म्हणजे नात करायचं नाही असं झालंय सूप. खरंच आवडलं ना तुम्हाला? आवडलं. अहो हे असलं भारी सूप मी जन्मात कवा प्यायलं नाही बघा. बरं झालं लिंबाची आयडिया सुचली, नाहीतर केवढं तिखट जाळ झालं असतं. मी भरवू का? मी भरवते ना, मी आहे ना इथे भरवायला. अगं अक्षरा, त्यांची इच्छा असेल तर भरवू दे की. तू कशाला ताप करून घेतीस? काय म्हणालात? अगं म्हणजे तुला त्रास करून घेऊ नकोस एवढंच सांगायलोय मी. बरोबर आहे त्यांचं. मी मेडे की नाही, मग माझं काम आहे ते, हो की नाही छोटे मालक? छोटे मालक म्हणजे छोटे मालक म्हणाले तर काही हरकत नाही ना तुम्हाला? नाही नाही, काय बी हरकत नाही, चालेल की. छोटे मालक माझे. आ? म्हणजे मी म्हणते की नाही तुम्हाला छोटे मालक, ह्या पाहुण्या आहेत ना आपल्या घरात. बर मग मला इतकं परक नका करू, मी भरवते. माझ्यामुळे लागलंय ना, मग सूप भरवण्याचा अधिकारी माझा आहे, कळलं? आय मीन मी त्यांची काळजी घ्यायला हवी असं म्हणायचं होतं. ओ बाया. आई आई. काय झालं? आई आपण पार्टनरला बोलवूया का? अगं कशाला, त्यांना काम आहेत की नाही खूप, उगाच कशाला त्रास द्यायचा त्यांना. तू एकदा फोन तरी करून बघ ना आई, प्लीज. बिट्टी तू उगाच बडबड करू नकोस बरं, मला खूप काम आहेत, ओटा साफ करायचा आहे. तू थांब इथे, मी आलेच. आई प्लीज ना, एकदा पार्टनरला फोन करून बघ. ऐकत जा ना बाया, मी आलेच. आई अय अक्षरा. छोटे मालक मी आलेच. अगं ऐक की. झालं, हिला बी ना तेवढंच कारण मिळालं. अशी ताक तुंबा खेळत असती. अय पाहुणी बाई, इकडे ये. काय सुंदर सर? सुंदर सर? इथं घरात समधी माग सर म्हणतात, हा ना तू सुंदर सर. मग काय म्हणू? तू ऐकी नाही, मला दादाच म्हण, कानात असं मध वतल्याने वाटतंय बघ. मी काय म्हणतो पाहुणी बाई? ती काय पाहुणी बाई आहे का? मला बिट्टी म्हणा, माझं नाव बिट्टी आहे. अयो कसलं भारी आहे बिट्टी. अगं पण तू लेट यायचं तर थेटच आलीस की. म्हणजे? अगं म्हणजे मला बोलता आलं असतं ना. मग कोणाशी काय? आता हिला काय सांगायचं? अगं म्हणजे मला अक्षराला सांगता आलं असतं की मला सूप भरव म्हणून. दादा मी तुला सूप भरवू का? आता काय चालायचंच. काही हवंय का अक्षराताई? हाय. पाणी हवंय? नाही नकोय. ऍक्च्युली माझा मगाशी थोडा गैरसमजच झाला. कसला गैरसमज? ते म्हणजे जाऊ दे. नाही बोला ना. मी हे विचारणार होते, बिट्टी तिच्या बाबांना पार्टनर म्हणते? खूप सुंदर बॉन्डिंग असणार दोघांमध्ये.
त्यांना चालतं पार्टनर म्हणलेलं? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे अगं तसंच असायला हवं. मी नाही का माझ्या बाबांना गोपाळ म्हणायचे. काय फिलिंग असतं माहितीये. आणि गोपाळलाही ते खूप आवडायचं. हो, पण म्हणजे ती काय झालं? बिट्टी तिच्या बाबांना पार्टनर नाही म्हणत. ती रुद्र सरांना पार्टनर म्हणते. रुद्र सर तिचे बाबा नाही आहेत, ते मालक आहेत आमचे. ओ सो सॉरी. रुद्र पैठणकरांना चालतं पार्टनर बोललेलं? हो चालतं. तिच्याशिवाय त्याचा दिवसच पूर्ण होत नाही. हे लाड करतो बिट्टीचे. एखादा बाप आपल्या खऱ्या मुलीचे सुद्धा करणार नाही. आता ती इथे आलीये ना, तर त्याचं मनच रमत नसेल. का करतोयस तू हे? तू सांगितलं ना एकदा मी नाही जाणार आहे म्हणून. एकदा नाही, सकाळपासून 1000दा सांगितलेस. आणि म्हणूनच मला वाटतंय की तू जावंस. जरा आरशात बघ स्वतःकडे. किती अस्वस्थ झालायस तू. सकाळपासून 1000दा हेही म्हणालायस. गौरीजींनी एकदा सांगून जायला हवं होतं. बिट्टीला तिकडे करमत असेल ना, या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच विषयावर बोलत नाहीयेस. अरे तुझं शरीर इथे आहे, पण तुझं मन तिकडेच भटकतंय. हे तसं काही नाही. मी आता तो विषयच काढणार नाही. गौरीजींचं ठीक आहे, कामात असतील, विसरले असतील. पण बिट्टी, अरे तिलाही माझी आठवण येऊ नये. अरे तिने तरी फोन करायला हवा होता यार. ती मला विसरली. ते बघ विषय काढणार नाही म्हणत परत तू तोच विषय काढतोयस. नाही तरी मी जाणार नाही. पण मी तुला आत्ता जा म्हणालोच नाही. हे बघ, मी बॅग भरून ठेवली. तुला जावंसं वाटलं तर फक्त झिप लावायची बाकी आहे. ती लावून तू जाऊ शकतोस. बघ, कर विचार. लाईक विचारू. सुंदर दादाला तुझी बहीण अक्षरा खूप आवडते. बघ, खरं सांग, सगळं पाहिलेलं आहे. मगाशी त्याला हेच बोलायचं होतं. तू काळजी नको करू, बिट्टी हाय तर टेन्शन नाही. आज त्याला अक्षरा मावशीशी बोलायला मिळणार. बिट्टीचं मॅजिक काम करणार. सुमी, हा प्लॅन वर्क होईल ना? खरं तर हे मी तुला विचारायला हवं. काय झालं? ज्या गुंडाला तू काम दिलं होतंस तो कॉल करणार होता ना? करणार. कसं आहे, हड्डी बघितल्यावर कुत्रा आणि पैसा बघितल्यावर माणूस कधीच माघारी फिरत नाही. मागच्या वेळी काय माणूस पाहिला होतास तू, आणि त्याने काय काम केलं चांगलं पाहिलंय. यावेळी मला ही संधी जायला नकोय. बाहेरच्या बाहेर ती गौरी संपायला हवी. संपलीच म्हणून समज. कारण हा जो माणूस आहे ना, त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे. आजपर्यंत त्याने हाती घेतलेलं प्रत्येक काम 100% सक्सेसफुल केलंय. गुड. हा व्हिडिओ कॉल का करतोय? कॉल उचल आणि कॅमेरा ऑफ कर. हा काम करणार आहे आपलं? काहे को डाउट ले रहे हो मैडम? अपने नाम पे 10-12 किडनैपिंग, 6 आप मर्डर, 5 मर्डर है अपने नाम पे. तनिक थोड़ी तो इज्जत रख लो अपनी. ए बाबा, आधी काम कर आमचं, मग बघू तुझ्या इज्जतीचं. तुला एक एनव्हलप पाठवलंय.
त्यात त्या पोरीचा फोटो आहे. आणि पुढे काय करायचं माहितीये तुला? अब ये फोटो आपको दीवार पे टंगा हुआ मिलेगा, वो भी फूलों के मालों के साथ. हाँ. फायनली. सुंदर दादा बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचंय? अरे मला नाही, अक्षरा मावशीला तुझ्याशी बोलायचंय. अरे ती सांगत होती शरुताईला की जेवण झालं की मी छोट्या मालकांशी बोलणार आहे. छोट्या मालकांना माझ्याशी बोलायचंय? कुठं राहिली ही? अक्षरा इकडे इकडं. बोल. काय ते बोला पटकन. तुला बोलायचं होतं माझ्या संग. मी काय बोलू? तुम्ही बोलवलत ना. अयो यो काय जांगड गुत्ता आहे. छोटे मालक, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, खूप काम आहेत. अगं येळ नाही मग मला इथं कशाला बोललेस? मी नाही बोलवलं, तुम्ही बोलवलत ना. हा 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 मी हा बोलवलं असंच समज. तरी बी तू आलीस, लय मोलाचं आहे बघ. छोटे मालक, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी मला ऐकण्यात इंटरेस्ट नाही. मी किती वेळा सांगितले तुम्हाला. तरी बी आलीस ना, मग कबूल कर की आता. मी बिट्टी. अब आएगा डबल मजा.